महाराष्ट्र में पत्रकारों की सुरक्षा को लेकर एक बार फिर बड़ा सवाल खड़ा हो गया है। भारतवर्ष समाचार डिजिटल चैनल के पत्रकार सतीश भालेराव पर जानलेवा हमला किए जाने की खबर सामने आई है। घायल अवस्था में उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। बताया जा रहा है कि पत्रकार सतीश भालेराव पर उस समय हमला किया गया जब वे अपने पत्रकारिता कार्य से जुड़े मामले में बाहर निकले थे। हमले के बाद इलाके में हड़कंप मच गया। घटना की सूचना मिलते ही पत्रकारों और स्थानीय लोगों की भीड़ अस्पताल पहुंच गई। इस घटना के बाद पत्रकार संगठनों में भारी आक्रोश देखने को मिल रहा है। पत्रकारों का कहना है कि लगातार पत्रकारों पर हमले बढ़ रहे हैं, लेकिन उनकी सुरक्षा के लिए अब तक कोई कठोर और प्रभावी कानून लागू नहीं किया गया है। नागपुर महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कानून 2017 लागू होने के बावजूद कई मामलों में पुलिस द्वारा तत्काल अपराध दर्ज नहीं किए जाने पर नाराजगी व्यक्त की जा रही है। पत्रकारों पर हमला करने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई कर दोषियों को तुरंत गिरफ्तार किया जाए, ऐसी मांग विभिन्न पत्रकार संगठनों द्वारा की गई है। कानूनी जानकारों का कहना है कि पत्रकारों पर हमला, धमकी, गाली गलौज या उनके कार्य में बाधा उत्पन्न करना गंभीर अपराध की श्रेणी में आ सकता है। ऐसे मामलों में भारतीय न्याय संहिता (BNS) के अंतर्गत मारपीट, धमकी, सरकारी कार्य में बाधा, अपमानजनक व्यवहार तथा आपराधिक साजिश से संबंधित विभिन्न धाराएं लागू हो सकती हैं। इस बीच सामाजिक कार्यकर्ताओं और नागरिकों ने भी पत्रकारों की सुरक्षा के मुद्दे को गंभीरता से लेने की आवश्यकता जताई है। पत्रकार सुरक्षित तो लोकतंत्र सुरक्षित, ऐसी भावना व्यक्त करते हुए पत्रकारों पर बढ़ते अत्याचारों पर रोक लगाने के लिए राज्य सरकार से विशेष सुरक्षा व्यवस्था एवं तंत्र स्थापित करने की मांग की जा रही है। बीते 18 मई की शाम लगभग 5 से 7 बजे के बीच हिंगणा की वाघधरा ग्राम पंचायत में पत्रकार सतीश भालेराव अपने सहयोगियों के साथ समाचार कवरेज के लिए पहुंचे थे। इस दौरान उन्होंने वीडियो और फोटोग्राफी की। आरोप है कि इसके बाद वाघधरा ग्राम पंचायत के कर्मचारी, सरपंच के साथ सेवक शोभा माहुरी, ग्राम पंचायत के अन्य कर्मचारी तथा कुछ कथित गुंडा प्रवृत्ति के लोगों ने पत्रकार सतीश भालेराव पर जानलेवा हमला कर उनके साथ गंभीर मारपीट की। ये घटना नागपुर में जनचर्चा का विषय बनी हुई है। घटना के बाद पत्रकार सतीश भालेराव ने हिंगणा पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई। ग्रामीण अस्पताल हिंगणा में प्राथमिक मेडिकल जाँच के बाद उन्हें मेडिकल नागपुर रेफर किया गया। वहां उनकी MLC मेडिको लीगल केस की प्रक्रिया पूरी की गई। इसके बाद हिंगणा पुलिस स्टेशन में उनका बयान दर्ज कर आगे कानूनी कार्रवाई किए जाने की जानकारी सामने आई है। महाराष्ट्र राज्य सूचना आयोग के आदेशानुसार पत्रकार सतीश भालेराव को नागपुर पुलिस की MIDC थाने द्वारा काय परिस्थिती झाली तुमच्यासोबत जे ग्रामपंचायतीची वाघधरा इथे गेले मी महानीत सेवक सागर पडोळे रिपोर्टर हिंगणा तालुका। संध्याकाळी 5 वाजता मी पराते यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत पूर्ण रिसिप्ट आहेत आणि RTI मध्ये निघालेले माहितीचे पुरावे आहेत, त्यानुसार मी वंदे भारत न्यूजतर्फे ग्रामपंचायत वाघधरा इथल्या ग्रामसचिव मॅडमची फोनवर बोलणं झालं। त्याच्यानंतर काय तुमच्याबरोबर एवढी मोठी मारहाण झाली? मी पूर्ण 2 ते 3 व्हिडिओ तिथे कव्हरेज केल्यानंतर तिथे कर्मचारी आणि सरपंच मॅडम शोभा माहुरे त्यांचे फुटेज वगैरे केल्यानंतर त्यांनी मला प्रश्न मी विचारलं की श्रीराम पराते यांचा असा आरोप आहे, हे रिसीट आहे, जे पावत्या आहेत त्याच्यानुसार यांचा असा आरोप आहे की ग्रामपंचायत कर पावतीमध्ये जादाचा कर लोकांकडून घेत असते। हा प्रश्न मी त्यांना विचारला। तुम्ही त्याचे व्हिडिओ केले आहे का? व्हिडिओ मी केले होते सर्व। त्यांनी मला जेव्हा मारहाण केली, 1.5 तास मला दाबून ठेवलं ग्रामपंचायत सभागृहामध्ये। ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, गावकरी लोकांनी त्यामध्ये मारहाण केली। माझे दोन्ही फोन, माझे आय कार्ड, सर्व चष्मा तुटला। त्याच्यामध्ये ते पूर्ण फुटेज त्यांनी डिलीट केले। त्यांनी सर्व ग्रामपंचायतवाल्यांनी आणि मोबाईल त्यांनीच हिसकले। माझी बॅग फाडली। तरी पण गावकऱ्यापाशी काही तुमचे फुटेज आहेत मारामारीचे पूर्ण येत आहे ना, सर्व आहे ना।
तर त्या ग्रामपंचायतमध्ये असा व्यवहार होत आहे की मला पण सांगितलं की तुमच्यावर मानहानी टाकीन बा म्हणून सचिवनं. तिथची सरपंच मॅडम आहे शोभा माहुरे आणि सचिव आहे सचिव मॅडम हा डायरेक्टच कोणाचे अंगावर जाते, कोणालाही मारहाण करते, कोणाला मानहानीची धमकी देते. आणि सगळ्यात मोठा कॉलर पकडला सगळ्यात मोठा तिथं महिला fraud आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पहिले धमकी दिली आणि त्यांनी पकडला आणि त्याच्यानंतर लोकांसमोर पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी मग त्यांनी व्हिडिओ आणि मला प्रेशराईज करून पोलीस स्टेशनच्या समोर रात्री 8 वाजता 9 वाजताच्या दरम्यान त्यांनी मी पण माफी मागण्याचा व्हिडिओ आणि ते सर्व धमकवण्याचा व्हिडिओ ते सर्व मला प्रेशर करत होते. लेडीज असल्यामुळं, पण जेंट्स असते तर हा प्रकार घडलाच नसता. हा प्रकार तो आहे. गंभीरपणे त्याची दखल घेण्यात यावी. माननीय CP साहेब, माननीय गृहमंत्री साहेब, माननीय PI साहेब, माननीय DCP साहेब यांना मी विनंती करू इच्छितो. पत्रकार सतीश भालेराव आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, SC ST आयोग, त्याच्यानंतर हे सर्व जे विभागाला मी याची तक्रार दिलेली आहे आणि यावर पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हीच माझी मागणी आहे. आणि पत्रकारावर असे नेहमी होत आहे हल्ले. बाईला सपोर्ट घेऊन कुठंतरी मारहाण करणे, कुठंतरी दबाव आणणे, कुठंतरी प्रेशर करणे. प्रशासनाला एकच विनंती आहे किंवा असे पत्रकारावर होत आहे तर यायचे घोळ कुठं दबत किंवा काही करत ते दाबासाठी करत आहे यायचे घोडे. आज माझ्याकडे पण घोळ बघू आहे, शकता. मलाही मानहानीची 2020ला मला जे मारहाण झाली होती, माझे कंबर पाय तुटले होते, त्याच जागी त्यांना जोरात जोरात हातापाया बुक्यांनी मारलेला आणि पुन्हा ती काठी मला पुन्हा लागलेली आहे. आपण बघू शकता इथे. आज मी या सपोर्टशिवाय चालू शकत नाही, फिरू शकत नाही. आता मी MLC ला करताय, मेडिकलला रेफर केला आहे मला डॉक्टरांनी. करिता मी धावलो, परंतु माझी बिंदाची पकडली. सरपंच बाईने माझा कपडा पाडला, मला लागला. बस मला याच्या प्रकाराने आणि सहकार्य करायला सर्व आले. माहिती अधिकाऱ्यातल्या आणि मारला पण नाही. ओरिजिनल अफसल कारवाई गाठी पुराव्यावर खिचून नेला त्यांना. गावातल्या सरपंचापाशी तुम्ही विचारायला गेल्यावर तुमच्यावर हात जोडून तुम्ही गावकरी मंडळी आहेत परातीची, हे पूर्ण कागदपत्र पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, अफसल पुरावे आहेत. त्यानुसार आम्ही ती बातमी केली. दरवर्षी गुन्हा थोडी आहे. पुन्हा मागच्या वर्षी तर टॅक्स लागून आले हेच विचारायला गेलो आम्ही, तर आमच्यावर जादाचा टॅक्स जो लागलेला आहे त्याच्यासाठी आम्ही त्याबद्दल विचारणा करायला गेलो. आणि इतरत्र आमच्या केसेसचा अजून बी निर्णय झालेला नाही. BDO साहेबांनी आम्हाला पाठवलं, जा तुम्ही ग्रामपंचायतला विचारा. सचिवांनी बी सचिवाला मी फोन केला, त्यालाही विचारलं का तुम्ही मॅडम आहे का, तर नाही म्हणे सरपंच बाईसोबत तुम्ही पत्रकारावर जर हल्ले झाले तर सागर पडोळे आंदोलन करायला उतरणार हिंगणा तालुक्यात. हे एक वेळा नाही तर 2 वेळा झाले. एक संतोष कटरेवर झाला, एक सतीश भालेराववर झाला. आणि जर प्रशासनानं जर याच्याकडे लक्ष दिलं नाही आहे तर पत्रकाराचा 4था आधारस्तंभ खतम होण्याची चान्सेस आहे. आणि याच्यासाठी आम्ही आंदोलन करू. CP साहेबाले, DCPले आम्ही निवेदन देऊ आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढू. तुम्ही झोपा ना. बसन आमच्यावर जादाचा टॅक्स जो लागलेला आहे त्याच्यासाठी आम्ही त्याबद्दल विचारणा करायला गेलो. आणि इतरत्र आमच्या केसेसचा अजून बी निर्णय झालेला नाही. BDO साहेबांनी आम्हाला पाठवलं, जा तुम्ही ग्रामपंचायतला विचारा. सचिवांनी बी सचिवाला मी फोन केला, त्यालाही विचारलं का तुम्ही मॅडम आहे का, तर नाही म्हणे सरपंच बाईसोबत तुम्ही
पत्रकारावर जर हल्ले झाले तर सागर पडोळे आंदोलन करायला उतरणार हिंगणा तालुक्यात. हे एक वेळा नाही तर 2 वेळा झाले. एक संतोष कटरेवर झाला, एक सतीश भालेराववर झाला. आणि जर प्रशासनानं जर याच्याकडे लक्ष दिलं नाही आहे तर पत्रकाराचा चौथा आधारस्तंभ खतम होण्याची चान्सेस आहे. आणि याच्यासाठी आम्ही आंदोलन करू. सी साहेबाले, DCPले आम्ही निवेदन देऊ आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढू.